केंद्र सरकारच्या नियंत्रणाखालील असलेल्या भिंगार छावणी परिषदेच्या हद्दीत आजही रस्ते, वीज, पाणी, गटारी, शौचालये अशा नागरी सोयीसुविधांची वानवा असून येथील नागरिकांनी रात्रीच्या अंधारात आपल्या समस्यांचे गाऱ्हाणे महाविकास आघाडीचे उमेदवार निलेश लंके यांच्यासमोर मांडले। आपण निवडून आल्यानंतर दिल्लीत जाऊन या समस्या सोडू असे आश्वासन लंके यांनी यावेळी दिले। लोकसभा निवडणुकीच्या प्रचारार्थ उमेदवार निलेश लंके भिंगार शहरातील इंदिरानगरमध्ये आले होते। त्याचवेळी परिसरात वीज पुरवठा खंडित होऊन सर्वत्र अंधाराचे साम्राज्य पसरले। वीज पुरवठा हा केवळ आजच खंडित झालेला नाही तर दररोज हीच अवस्था असल्याचे येथील महिला आणि नागरिकांनी सांगितले। छावणी परिषदेच्या हद्दीत राहत असूनही भिंगारकरांना प्रशासनाकडून कोणत्याही सुविधा मिळत नाही। केंद्र सरकारच्या घरकुल योजनेचा लाभही नागरिकांना मिळत नाही। रस्त्यांची तर अत्यंत दयनीय अवस्था झाली आहे। पिण्याच्या पाण्याचे कायमच दुर्भिक्ष असते। परिसरात ड्रेनेजची व्यवस्था नाही आणि ज्या ठिकाणी ड्रेनेजची व्यवस्था आहे ते तुंबलेले असून घाण आणि दुर्गंधी यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे। केंद्र सरकारच्या नियंत्रणाखाली असलेल्या छावणी परिषद हद्दीत सार्वजनिक शौचालयाची सुविधा नाही, सांडपाण्याची व्यवस्था नाही। येथील नागरिक नरक-यातना सहन करत असताना शासन आणि प्रशासन लक्ष द्यायला तयार नाही अशी कैफियत येथील महिलांनी निलेश लंके यांच्यासमोर मांडली। यावेळी भगवान फुलसुंदर, बाळासाहेब बोराटे, अभिषेक कळमकर, योगीराज गाडे, सुनील त्रिपाठी यांच्यासह स्थानिक कार्यकर्ते उपस्थित होते। अहो इथं रस्ते नाहीये, प्यायच्या पाण्याची सोय नाहीये, लाईट नाही, इथून तिथून वस्तीत अंधार आहे। या नाल्या नाही, आम्हाला पाऊस आला तर आम्हाला जाता येत नाही, इतका चिखल, एवढं पाणी येतं। रस्ते नाहीये नीटनेटके सिमेंटचे, पाऊस आला तर जाता येत नाही, इतकं पाणी येतं। शौचालयाची सोय नाहीये, काही नाहीये, आम्हाला लांब जावं लागेल। दरम्यान निलेश लंके यांनी भिंगारमधील इंदिरानगर परिसरातील लोकांची परिस्थिती पाहिल्यानंतर कोणत्याही लोकप्रतिनिधीला लाज वाटेल अशी त्यांची परिस्थिती आहे अशी प्रतिक्रिया दिली। भारत प्रगती पथावर आहे असे आपण आज म्हणतो, परंतु लोकांची अशी अवस्था असेल तर काय म्हणावं असा सवाल करत आपण निवडून आल्यानंतर येथील लोकांच्या जागेचा प्रश्न निकाली काढू, तसेच त्यांना सर्व सुविधा देऊ असे लंके यांनी नवा मराठीशी बोलताना सांगितले। उमेदवार आहे विखे हा श्रीमंताचा उमेदवार आहे आणि निलेश लंके हे तुमच्या आमच्या गोरगरिबांचे उमेदवार आहेत। या एरियामध्ये तुम्ही जर लंके साहेबाला सांगितलं की आमच्या बरोबर तुम्ही रात्रभर राहा तर ते राहू शकतात, पण सुजय विखे राहू शकत नाही। भाळवणीमध्ये मोठा कोरोना आला होता, संपूर्ण जग कोरोनाने व्यापलं होतं। अशा काळामध्ये 33,000 गोरगरिबांचं प्राण निलेश लंके यांनी वाचवलेलं आहे। त्यांनी आपल्या जीवाची पर्वा न करता बाळासाहेबांनी पण सांगितलं घरकुलाची योजना नाही, लाईट नाही आणि कुठल्याच सुख सुविधा नाही, ड्रेनेज नाही, पिण्याचं पाणी नाही। म्हणजे आपण एका बाजूला म्हणतो की भारत देश हा एकदम प्रगत पथावर गेलाय, भारत देश हा चंद्रावर सुद्धा त्या ठिकाणी ऑपरेट करतो बसून असं आपण म्हणतो। डेव्हलपमेंटवर बोलतो आपण ना, पण आजही आपल्या शहरामध्ये जर अशी परिस्थिती असेल तर त्याचं दुर्भाग्य म्हणण्यापेक्षा त्याची जबाबदारी आपल्यासारख्यावर पाहिजे, हे सगळ्यात मोठं। मी माझी तुम्हाला अनुभव आहे का नाही मला नाही सांगता येत, माझा अनुभव आहे का नाही तुम्हाला माहीत नाही। माझी एक सवय, जे कोणाची मी येत नाही ते काम करून दाखवायची माझी तयारी असते, ती जमत माझी असते बरं का। आणि जर तुमच्या मतदारसंघाचा मी जर लोकप्रतिनिधी असेल, म्हणजे तुमची अशी परिस्थिती असेल ते दुर्भाग्य दुर्दैव तुमचं नाही, माझं दुर्दैव असतं। मग आपण काय केलं 5 वर्ष, आपण 10 वर्ष काय केलं, तुम्ही ज्या ज्या लोकांना आजपर्यंत मत दिली त्यांनी काय केलं तुमच्यासाठी, त्यांनी तुमच्यासाठी काय केलं नाही। मला मी एक सांगतो, बाकी लोक निवडणुकीच्या टायमाला येतील, वेगवेगळे आश्वासनं देतील, वेगवेगळे तुम्हाला आमिष दाखवतील, निवडणूक होऊस तरी तो तुमच्याकडे येतील 13 तारखेला 5 वाजेपर्यंत। ई नवा मराठा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा।